नमस्कार मित्रांनो, आज 17 मे 2021 महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आज दिवसभरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळेल. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, जे काही चक्रीवादळ निर्माण झालेले आहे ते आज संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीला किंवा गुजरातला धडकणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे. चला तर बघूया, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस बघायला मिळू शकतो, कोणत्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. तर मित्रांनो, जो काही कोकण किनारपट्टी लगतचा भाग किंवा कोकण किनारपट्टी लगतचे जे काही जिल्हे आहे, या जिल्ह्यांमध्ये आज हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. जसं की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या भागांमध्ये. तसेच या भागालगतचा जो काही भाग आहे पुणे विभागातला, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा जो काही पश्चिमी भाग आहे, पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह आपल्याला पाऊस बघायला मिळेल. तसेच मित्रांनो, अहमदनगर विभागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळेल. अहमदनगरचा पश्चिमी भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता जोरदार वाऱ्यासह बघायला मिळेल. तसेच नाशिकमध्ये सुद्धा पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर राहील. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. तर मित्रांनो, औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा आज या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तसेच अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. तसेच नागपूर विभागामध्ये नागपूरच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. नागपूर विभागाचा जो काही दक्षिणी भाग आहे, तसंच गोंदियाच्या काही भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज दिवसभरात असणार आहे. सर्वात जास्त जो काही चक्रीवादळाचा प्रभाव आहे तो किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया पुढे सोबत. तोपर्यंत नमस्कार.